सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द व्हिडिओ. होप यू डूइंग वेल. चाललोय रिक्षाने आता दोघे भाऊ. तो भाई दोन होता भाई. आणि आज खरं तर आपली आहे बाईकची डिलिव्हरी. सो आता तीच घ्यायला चाललोय बघा. हेल्मेट हेल्मेट घेतलं, हार ठेवलाय आणि पाठी नारळ आहे डोकं फोडायला कोण मध्ये आलं तर. आता ती बाईक आहे केटीएम ची, सगळ्यांना सांगितलंय मी, पण कुठली आहे कशी आहे डिलिव्हरीलाच बघा. 390 असू शकते, 250 असू शकते, कुठली असू शकते. सो मी काही डिस्क्लोज केली नाही अजून. एवढा दिवसाचा वेटिंग पिरियड होता त्याच्यावर. म्हणजे नाही नाही म्हणताना ऑलमोस्ट 3 वीक झाले वेटिंग होती, बाईक नव्हती. मी केस करू शकला तर ठीक, नाहीतर डिलिव्हरीच्या टायमाला बघा आपला भाऊ याला घेऊन चाललोय आता. तिकडे जाऊ आणि ह्यालाच लावू शूट करायला सगळं. थोडं पोहोचलं की तुम्हाला दाखवतो मी. आता फॅमिली गेली आहे पुढे, मम्मी आजी वगैरे गेलेत, भाऊ वगैरे दुसरीकडून येतोय. तो तिकडे पोहोचलो की मग तुम्हाला भेटतो. चला. फुल रिक्षा राईड चालली आहे कडक मध्ये एकदम. जसं की या रिक्षावाल्या काकांनीच आपल्याला नवीन गाडी घेतली, फास्ट चालली आहेत ते. मला माहित नाही कोटी हा मला डिलिव्हरी घेऊ देणार आहे की नाही गाडीची, कारण ज्या हिशोबाने हा चाललाय ना, मला वाटतं मला इथेच उतरावं लागेल. चालत जाईन मी, परवडेल मला. आपला भाऊ पण फुल कडक होतो. जसं की याचं लग्न बिग्न पटण्याचं काहीतरी. हे आहे खरं तर केटीएम कांजूरमार्ग, जे आहुजा औजा काहीतरी ऑटोमोबाईल देतात, मला माहित नाही, आठवत नाही नीट. सो त्यांची हे आहे ते शोरूम आहे. पण स्टाफ भरपूर सपोर्टिव्ह आहे. सारखं मला बोलत होता, मी त्याच्या पाठी लावलं मला गाडी पाहिजे, हे पाहिजे. स्टील नंबर प्लेट अजून आली नाहीये, तर ते बोलले 2-3 दिवसांनी येईल. बोललं ठीक आहे, मला गाडी पाहिजे, आधी गाडी द्या. नंबर प्लेट काय मी घेईल कधी पण येऊन. तर खूप सपोर्टिव्ह होते सगळ्यांनीच. साथ दिली करायला. इन्शुरन्स वगैरे सगळं 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 त्यांनी सगळं करून दिलं. मला काही त्रास द्यायची गरज लागली नाही. ते लोकच पळाले इकडे तिकडे, जे काय करायचं डॉक्युमेंटेशन साठी वगैरे. सपोर्टिव्ह होते. चला आपण भेटू. करत ते ट्रॅफिक लागेल आपल्याला खूप उगाच. मी मतलब नाही माझ्यावर बोलून, मग माईक मध्ये आवाज चुरचुरतो. आता नाही ते हे होते म्हणजे जे ट्रान्सजेंडर असतात ना, असं मी काय वाईट बोलत नाही त्यांना. पण आता एक गंमत झाली अशी की ते आल्याचे ते पैसे मागतात ना इकडे थांबलो वगैरे की. तर मी त्यांना बोललो तुम्हीच मला द्या, मी नवीन बाईक घेतली तर त्यात पेट्रोल भरायला पैसे पाहिजे. तर ती हसून गेली. तर काय बोलू मी तरी, सांगा येईल. क्वालिटी भारी पण तेवढ्या आयफोनची मस्त क्वालिटी येते. आता बाईक आपली इकडे आहे याच्या आतमध्ये, हे फॅमिलीवाले बसलेत. आता इथून मी अनवील करेल, भावाला आणलं त्यासाठी खास व्हिडिओ काढायलाच. आता ही कुठली आहे ते व्हिडिओ नंतरच बघा. जे काय एक्साइटमेंट भरपूर आहे, कारण फर्स्ट बाईक आहे सेल्फ अँड स्वतःच्या हिमतीवर. सो वेगळीच फिलिंग आहे एक ते. शोरूमच्या बाहेर थांबलो, थोडं पेपर वर्क बाकी म्हणून थांबलो, नाहीतर मी आता डिलिव्हरी घेतोच. सो भेटू, चला. ये इकडे, कपडा घेशील आणि पाठी ढकलशील इकडे. इथे ढक, हां इथे ढकल पा कपडा. हां हां हां, 1, हां 1 2, हां मागे ढकला, हां 1 2 3. घेतली भाई, फायनली फायनली आली, शेवटी बाईक आली. वेलकम केटीएम होम. काय कोलू आला असं झालंय. फायनली गाडीची पूजा होते. आता मी थोडीशी, तर मी शोरूमपासून इकडे चालवली आहे, तर त्या हिशोबाने चालली आहे थोडीशी. पाठी थोडीशी घाण झाली, पण काही विषय नाही. आता पूजा होऊ दे. आणि ते असतं ना इथे ते लिंबू ठेवतात तिकडे आणि तिकडे, तर तो लिंबू ठेवून थोडीशी पुढे घेईन बस. वाटतच नाही रे पाहिजे.
थांबा पहिला अगरबत्ती लावू मग येऊया. हा घरी काय शोरूम इकडेच होतं ना बाजूला 10-15 मिनिटावर. शोरूम डीमार्ट कडेच आहे. बटकुंडारी इकडेच आणली. तू ड्युटीवर असणार का? ड्युटीवर असतो आता? जेव जेव पडून जेव. पाठीव बाबा गाडीला बोलायचं. तुमचा कॅमेरा चालू तुमच्या बाजूला. जास्त गरम होतं. हॅलो 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 हां हां लावली का? कुठे लावली? हां बंद कर. दोन्ही टायर आता दिवसभर फोटो नाही काढायची. ऐकलं का? दिवसभर फोटो नाही काढायची.